टाक खाली. बघितलं तुम्ही समद्यांनी? या भीममुळं परत एकदा चाळीतल्या समद्यांवर संकट आलं हाय. आता काय वाट बघताय? तुमचा नंबर यायचा, कधी तुमच्यावर संकट येईल ते. जा तुमचं तुमचं काम करा. जा. आले समदे. दीपक थांब. चल माझ्या सोबत, तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. चूक झाली माझ्याकडनं. मी कर्ज घ्यायलाच नको होतं. नाही काकू, तुम्ही असा विचार अजिबात करू नका. तुम्ही कर्ज घेतलं, का घेतलं? दीपकला शिकवायला ना. ही एक तपस्या आहे, एक यज्ञ आहे, ज्याच्यामुळे पुढे जाऊन दीपक खूप मोठा माणूस होईल. हा काकी, आणि दीपक जेव्हा मोठा माणूस बनेल ना, तेव्हा तुम्हाला त्याच्यावर गर्व असेल. आणि या आत्ताच्या अडचणी तुम्हाला छोटे वाटू लागतील. हे बघ दीपक, जर तू भीमाने सांगितलेल्या रस्त्यावर चालशील तर हेच होईल. कोणी बी येऊन तुझ्या आईला भलबुर ऐकून आणि बेइज्जती करून निघून जाईल. आधी शिक्षण ही आधी आई. होय दीपक, नीट विचार करून ठेव. काय गरजेचं आहे? भीमनं दाखवलेलं खोटं सोनेरी भविष्याचं स्वप्न, गायची इज्जत. तू दगड उचलल्यानं की लोक घाबरणार नाही. पैसेवाली आहे, पैशानंच घाबरतील आणि थांबतील. म्हणून पैसे कमव, बाकी सगळं होईल. दीपक आरामात विचार कर, काही घाई नाहीये. आता तर तू शिक्षण सुरू केलंय आणि तुला शिकवायला तुझ्या आईला उधार घ्यावं लागलं. विचार कर, आता किती शिक्षण अजून पुढे करशील माहित नाही. विचार कर. आणि तरी तुला वाटतंय आम्ही चुकीचं सांगतोय, तर जा आणि जाऊन भीमदादाला सांग की आम्ही काय षडयंत्र करतोय. आणि जर नाही तर ये आमच्या सोबत आणि बनून जा गिरमिटिया मजूर. रमा आणि भीम, तुम्ही दोघं जा इथनं. बघितलं मी पोराला शिकवून. आणि स्वप्न बघितलं तर रोज इज्जतीचा खेळ खंडोबा होतोय. आणि लायकी नाहीये आमची की आम्ही इतके मोठे मोठे स्वप्न बघू. तुम्ही दोघं जा इकडनं. पण काकू, दीपकला शिकवण्यामध्ये लायकीचा प्रश्न कुठून आला? एकदा सांगितलं की काही कळत नाही का तुम्हा दोघांना? म्हटलं ना तुम्ही दोघं जा इकडनं, तर जा. अरे भीम, रमा, जर दीपकची आई सांगते जायला तर जा नाहीत ना. कशाला त्रास देते तिला? मला माहितीये तुम्ही लोक बरोबर सांगताय, बरोबरच सांगताय. पण आम्हाला नाही वाटतंय की तुमच्या बरोबर मध्ये बी सोबत उभं राहायला हवं. दीपकची आई स्वतःची काळजी घे, मी निघते. आणि तुम्ही लोक पण जा, आपली कामं करा. चल रमा. विचार कर, आता ठरवायचंय तुला, हा दगड की गिरमिटचा कागद. विचार कर. जर परवा पैसे नाही दिलेस ना, तर तुला उचलून घेऊन जाईन इथून. मी करेन यावर सही. मला सुद्धा तुमच्या सोबत यायचंय, माझ्या आईसाठी.
भीमदादा असेल चांगला. मला नाही बनायचं त्याच्यासारखा. अगदी बराबर. दीपक, काय म्हणत होता तू? ही लोक काय षडयंत्र रचतायत? हो सांग, काय षडयंत्र आहे त्यांचं? घाबरू नको, सांग. ते काही नाही भीमदादा. जोखू काका, जनार्दन काका आणि हितेश काका तिघ चहा पित होते आणि म्हणत होते की भीमचं शिक्षण कसं बंद करायचं. तर जनार्दन काका म्हणाले त्यांची ओळख बडोद्याच्या महाराजांच्या महालापर्यंत आहे. तिकडे काही डोकं लावून भीमची शिष्यवृत्ती काढून घेऊ आणि भीमचं शिक्षण बंद होईल. तू या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. तू अभ्यास कर. आणि दीपक, तू यांचं बोलणं का बरं ऐकतो? नको ऐकत जाऊ. मालक, जसं तुम्ही दिलं होतं तसं एकदम सही सलामत समद्यांचा अंगठा लावून मी घेऊन आलोय. हितेश, मालक, सही कोणी केली? भीमच्या चाळीमध्ये त्या मंदबुद्धी भीमराव व्यतिरिक्त अजून कोण जन्माला आला आहे जो शिकून सवरून परदेशी मजूर बनू पाहतोय? मालक दीपक. दीपक मालक. तो लहान मुलगा दीपक? हा मालक. त्याला कळलं होतं की आम्ही समजे बाहेर जाणार आहे. तर तो म्हणाला की भीमदादा जाऊन सांगेल. ते तुम्ही मालक सांगितलं होतं ना की बायका आणि पोरं सुद्धा जाऊ शकतात. मग आम्ही समजेन मिळून त्याला समजवलं आणि तो गिरमिटिया मजूर बनायला तयार झाला. चला, ही तर खूप चांगली गोष्ट झाली. तसंही तो दीपक स्वतःला भीमरावपेक्षा कमी समजत नाही. त्या दीपकचं जाणं भीमरावसाठी हार असेल, खूप मोठी हार. अगदी बरोबर बोललात प्रचंड देवजी तुम्ही. दीपकने शिक्षणाचा मार्ग सोडून मजुरीचा मार्ग स्वीकारणे आपला सगळ्यात मोठा विजय आहे, जो मी कधीच विसरू शकत नाही. दादा, हे सगळं विकत घ्या. जर समधी वया पुस्तकं ऐकशील तर अभ्यास कसा करशील? तुम्ही विकत घेता की पुढे जाऊ? नाही नाही, मी घेतो इकत. भीम भाऊ तर सांगत होते त्यांच्या चाळीतला दीपक लय अभ्यासू आहे. मग हा पुस्तकं ऐकतोय का? ज्या प्रकारे दीपकच्या हातातून वही पेन सोडवले आहे, अगदी त्याच प्रकारे एके दिवशी त्या भीमरावाच्या हातातून वही पेन सोडवेन. आणि तोपर्यंत शांत बसणार नाहीये. हे कधीच नाही होणार जोशीजी. भीमच्या हातून तुम्ही पुस्तक कधीच नाही सोडू शकणार.
बाकीच्यांसोबत मला काय घेणं देणं नाही. हे घ्या माझी आणि माझ्या बायकोची कागदपत्रे. तर मग तुम्ही सुद्धा तुमच्या बायकांना सोबत घेऊन जा. तसंही कुटुंबासोबत ॲग्रीमेंटचे कामगार बनून जाण्यासाठी सरकारही प्रोत्साहन देते. नाही नाही मालक, आम्ही तर तिकडे एकटेच जाऊ. आता यांचं काय आहे, हे लोक तर 2-4 दिवस इथं रडतील, शोक करतील आमच्या जाण्याचा. नंतर तर मग आमच्या परत येण्याचीच वाट बघतील नाही का आम्ही लोक पैसे कमावून परत येणार. ठीक आहे, ते पण असो. आज रात्र आपल्या आप्तेष्टांसोबत, आपल्या कुटुंबांसोबत घालवा. उद्या सकाळी न्याहारी करून इकडेच येऊन जा. सगळे इथूनच निघूयात. ठीक आहे? हा मालक. होय मालक. निघा. नमस्ते. आई, उद्या सकाळी सगळे लोक चहा पिऊन निघून जातील. कोणालाच नाही सांगणार. जोपर्यंत तू जेवण बनवायला तांदळाचा डबा उघडशील तोपर्यंत आम्ही सगळे लोक खूप दूर गेलेले असू. म्हणून मी सगळी पुस्तकं विकून टाकली आणि हे पैसे मी इथं ठेवून चाललोय. आई, हे पैसे त्या साहेबाला देऊन टाक. तुझी खूप आठवण येईल आई, पण आई मी जाणार परदेशी मजूर बनून. कारण जेव्हा मी 5 वर्षांनी परत येईन तेव्हा आपण खूप पैसेवाले हो. पण आई, तू माझी आठवण काढून रडू नको हा. माहित आहे, बाबा, आत्या, रमा, भीमभाऊ समद्यांना लई वाईट वाटल, पण जावं लागल आणि मी जाणार. माफ करा तुम्ही समधी मला. नुसती आजची रात्र, उद्यापासून आपण निघून जाणार श्रीमंत व्हायच्या दिशेने. जोकू, जनार्दन, आता आपल्या लोकांचं श्रीमंत बनणं पक्क आहे. कोणी थांबू शकत नाही. लोक म्हणतात की गिरमिटिया मजुरांना पैशाच्या सोबतच जगण्याच्या पण चांगल्या सुविधा मिळतात. हितेश भाऊ, आता तर माझ्याकडनं वाटच बघवत नाहीये. त्या समध्या सुख सुविधा आणि भोगीला असाचा विचार करूनच आमच्या पोटात तर गुदगुदे व्हायला लागल्यात. धीर धर, हळू, भिंतीला पण कान असतात. बरोबर बोललात.
चंडदेवजी, काय विचार केलाय की काय उत्तर द्यायचं आहे? कशाबद्दल? तो मंदबुद्धी भीमराव जेव्हा उद्या सकाळी उठेल तोपर्यंत त्याच्या चाळीतले सगळे लोक गेलेले असतील परदेशी मजूर बनून. तेव्हा भीमराव जर बघेल की चाळीत कुणीही नाहीये, तेव्हा त्याला समजेल की हे सगळे कुणी केले आहे. तो आणखी कुठे नाही जाणार. तो थेट इथेच येईल आणि आपल्याला विचारेल. तेव्हा आपण काय उत्तर द्यायचे? आपण आधी त्या भीमरावच्या सगळ्या प्रश्नांना आरामात ऐकून घेऊया आणि शेवटी म्हणूया की आम्हाला काय माहिती. म्हणजे आपण त्याचे सगळे प्रश्न ऐकायचे आणि त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे की आम्हाला काय माहिती. नाही 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 हा. मला तुमची ही गोष्ट पटत नाहीये. आपण त्याचे सगळे प्रश्न ऐकू, पण एक एक करू आणि प्रत्येक प्रश्नानंतर उत्तर देऊया की आम्हाला काय माहिती. विचार करा. प्रत्येक उत्तरानंतर तो स्वतःला अपमानित करून घेईल, स्वाभिमान शून्य होईल आणि यामध्येच आपल्याला मिळेल खूप आनंद. प्रचंड देवजी. नरोत्तम, हे तू अगदी बरोबर बोललास. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण बोलू की आम्हाला काय माहिती. तुम्ही रात्रभर वाचत होते का? हो. रात झोपण्यासाठी असती, जागण्यासाठी नाही. तुम्ही रात्रभर जागरण केलं, तब्येत बिघडली म्हणजे? रमा, ते काल वाचू शकलो नाही ना, म्हणून आज जागावं लागलं. आणि असं काहीही करून तब्येत खराब नाही होत. अगं, झोपून घ्या. बाबा अजून झोपले आहेत. जेव्हा ते दूध घेऊन येतील तेव्हा मी तुम्हाला उठवेन. जावा. बाबा झोपलेत का? तर मग मी दूध घेऊन येतो, मग नंतर झोपेन मी. आणि तसंही बाबांना काही मदत नाही करत, कमीत कमी हे तरी करतो. काय बोलताय तुम्ही? तुम्ही झोप काढा, तुम्हाला बरं वाटेल. नाही रमा, आणि बरं तर तेव्हा वाटेल जेव्हा आज माझी बायको रमा आज तो चहा पिईन जो मी बनवलेला असेल. जातो मी दूध आणायला. जातो नका म्हणत जाऊ, येतो म्हणायचं. ऐकायला जास्त चांगलं वाटतं. बरं ठीक आहे, येतो दूध घेऊ. रमा, मी कोकणात चालले आहे. घरात समद्यांना सांगून देशील ना? ताई, इतक्या सकाळी सकाळी? बरं ठीक आहे, मी जेवण बनवते, तुम्ही जेवण करून जा. नाही रमा, असं पण त्या रस्त्यावर लई कमी रेल्वे गाड्या असतात. जर गाडी चुकली तर, म्हणून सकाळी सकाळीच निघते. आता येते. तू तुझी काळजी घे. हा ताई, हे ठेवा. आनंद भाऊंच्या औषधाला कामाला येतील. गरज पडेल. मी जाते केर काढायला. नाही रमा, आता हे पैसे मी नाही घेऊ शकत. लई मदत केली आहेस तू माझी. आता अजून नाही. आता मी विदेशात जाणार, तिथं पैक कमावणार आणि 5 वर्षानंतर जेव्हा परत येईल
तेव्हा आपण समधे मिळून एक नवीन सुरुवात करू.